नमस्कार, एबीपी माझामध्ये आपले सर्वांचं स्वागत। मोडून पडला संसार, मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा। अशीच अवस्था सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची झालेली आहे। जवळपास 15 ते 16 गावांमध्ये सीना नदीच्या महापुरानं थैमान घातलं होतं। पूर्णतः सीना काठचा परिसर उद्ध्वस्त झालेला आहे। नागरिकांच्या शेतीचं, नागरिकांच्या घराचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। घरातील अन्न धान्य, पूर्ण कौटुंबिक साहित्य पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि ह्या शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी माढा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार गटाचे आमदार अभिजितजी पाटील आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। आबा, नेमकी काय परिस्थिती होती, काय इथलं भीषण वास्तव आहे? माढा तालुक्यातली 16 गावं जवळपास त्या ठिकाणी या महापुराच्या पाण्यामधून बाधित झाली। एका बाजूला महापूर होता आणि दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी होती। आज आपल्या तालुक्यात सगळ्या मंडलात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी पडली। आणि त्याचबरोबर वरनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळं त्या ठिकाणी आपल्या नदीची 30 ते 35 हजार कॅपॅसिटी असणारी नदी आज त्या ठिकाणी 2 लाखापेक्षा जास्त क्युसेक्सनं वाहू लागल्यामुळं सगळ्या शेतामध्ये पाणी शिरलं। सगळी पिकं, सर्व जनावरं त्या ठिकाणी वाहून गेलीत। कित्येक जनावरांचं त्या ठिकाणी जीव गेला आहे। त्याचबरोबर सर्व शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे। याचबरोबर भागातल्या लगतच्या गावामध्ये पाणी शिरलं। पाण्यामध्ये त्या ठिकाणी लोकांची घरं पडलीत। घराबरोबर घरातला संसार, तेल तिखट मिरची पीठ हे देखील त्या ठिकाणी वाहून गेले। घरातले TV, फ्रीज, जे वस्तू असतील, शाळेची मुलाची दप्तर असतील, पुस्तकं असतील, हा सगळा संसार त्या ठिकाणी मोडून पडला आहे। त्याचबरोबर आज कित्येक दुकानदार आहेत, त्या दुकानदाराची दुकानं लाखो रुपये कर्ज घेऊन त्या ठिकाणी उभा केलेला व्यवसाय त्या ठिकाणी नव्यानं सुरू केलेलं, मग खताचं दुकान असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, कपड्याचं दुकान असेल, विविध प्रकारची दुकानं, ज्या दुकानातला बाजार त्या ठिकाणी भरलेला सगळं आज त्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलं आहे। आणि अशा पद्धतीनं सगळा शेतकरी, मजूर, गावातल्या नदीकाठच्या बाजूला शक्यतो मजुरांची घरं असतात। ह्या मजूर वर्ग ज्याला शेती नाही अशाची घरं पडलीत, तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी घराला मदत, पंचनामे शेतकऱ्याचे आणि घराचे पडझडीचे पंचनामे, याचबरोबर शेताला जो विद्युत पुरवठा केला जातो त्या विद्युत पुरवठ्याचे सर्व DP त्या ठिकाणी पडलेत। सगळ्यांच्या मोटरा, इलेक्ट्रिक मोटरा, फ्युजा, वायर, हस्ती पाईप, याचबरोबर सोलारची योजना होती, ते सोलार पंप असे देखील त्या ठिकाणी सगळं निस्तानाबूत झाले। आणि आता ह्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभा करण्यासाठी, शेतकऱ्याला पाठीशी उभा राहण्यासाठी सरकारने पहिली मदत 50,000 रुपयाची करावी अशी मी मागणी वारंवार केली आहे। काल मुख्यमंत्री महोदयांना देखील हेक्टरी 50,000 पहिली मदत, आणि मग NDRFचे नियम वगैरे पंचनामे होतील आणि त्यानंतर ते ठरेल की किती नुकसान आहे। मग माझे घर पडलेल्या लोकांना त्या ठिकाणी घराचं नुकसान, त्यातल्या मालाचं पंचनाम्यानुसार त्याचं नुकसान देखील मिळावं। मोटरा, लाईट, आज DP सगळे भरून दिले पाहिजे। लाईट, विद्युत व्यवस्था पुन्हा सुरू झाली पाहिजे। जनावरांचे पंचनामे होत असताना जनावराला जुन्या नियमानं 15 ते 20 हजार रुपये मिळतात, परंतु जनावरं आज कोणचंही 1 लाख, 1.25 लाखाच्या आत मिळत नाही। त्यामुळे त्याला कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये मिळणं अपेक्षित आहे। शिर्डी देखील आज त्या ठिकाणी मेंढी आपल्याला 10 हजाराच्या आत मिळत नाही, तिला देखील मदत झाली पाहिजे। कोंबड्या असतील, छोटे व्यवसाय असतील, या सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी सरकारनं भरीव अशी मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत घेऊन आपल्याला एक पॅकेज दिलं पाहिजे। आणि मग हा झाला आज विषय शेतकऱ्याचा, वैयक्तिक लोकांचा, परंतु आज कित्येक गावामध्ये जे गावाला येणारे रस्ते उखडून गेलेत, बंधारे तुटलेत, पूल तुटलेत, आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या बाजूला येणारे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। त्यामुळं तात्काळ हे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी कित्येक ग्रामपंचायतमध्ये पाणी गेले, ग्रामपंचायतचे कागदपत्र वाहून गेलेत, तिथले कॅम्प्युटर खराब झालेत, तलाठी कार्यालय, आज विविध त्या ठिकाणी असणारे सगळ्या सरकारी कार्यालय, याला देखील आज आमच्या शाळेच्या मुलांच्या त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी आज सगळ्या पडझडील झाल्यात। त्याला देखील विशेष निधी देऊन एक वेगळं पॅकेज करून या सगळ्या गावांना मदत केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आणि आपल्या माध्यमातून अजून एक त्या ठिकाणी तमाम महाराष्ट्राला विनंती करतो की आपण बघितलं कोल्हापूर, सांगलीला जेव्हा पूर आला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी जाऊन त्यांना मदत केली। आज महाराष्ट्रानं माझ्या
या 16 गावाला माढा तालुक्याला मदत करावी. आज आम्ही काल आव्हान केलं होतं. आज लोकमंगलची मदत आली. आज जयंत पाटील साहेबांनी देखील 1 ट्रक मदत पाठवली. तसं महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपती असतील, मोठे मोठे लोक असतील, ज्यांची चांगली परिस्थिती आहे, जे माढा तालुक्यातले आहेत, सोलापूर जिल्ह्यातले जे पुणे मुंबईला राहतात, त्यांनी देखील आपल्या गावासाठी केलं पाहिजे. आणि सगळ्यांनी याला आधार देण्यासाठी या लोकांच्या पाठीशी उभं राहावं. आज आपण नवरात्र साजरा करतोय. नवरात्रीतला एखादा कार्यक्रम रद्द करावा, परंतु या लोकांना मदत करण्याची भावना ठेवावी. ती देखील देवीची सेवा होईल. परंतु अशा पद्धतीने या लोकांना मदत करावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आबा मोठा महापूर होता. जवळपास बघितलं तर मी आता सीना नदीच्या काठी उभा आहे. इकडं 4 ते 5 किलोमीटर आणि हा परिसर 4 ते 5 किलोमीटर पूर्णतः पाणी होतं. शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. त्या संदर्भात तुम्ही सरकारचे काही बोलणार आहात का? त्या संदर्भात काही उपाययोजना होणार आहेत का? सगळ्यात महत्त्वाचं ही जी मागणी आहे ही आपण बघितलं असेल, ह्या नदीच्या त्या तीराला उभं राहून, बरोबर, म्हणजे उंदरगावमधनं ही पहिली मागणी मी केली होती की त्या ठिकाणी पंचनामे वगैरेच्या पलीकडे जाऊन सॅटेलाइट आहे आणि त्या ठिकाणी सरकारला सगळं दिसतंय आणि मंडलात पाऊस पडलाय, पूर आलाय, सगळी वस्तुस्थिती बघितली आहे. ह्या पंचनामा न करता सरसकट 50,000 रुपये प्राथमिक मदत द्यावी. घर पडले, दुकानं आहेत, त्यांना मदत द्यावी आणि मग आपले पंचनामे व्हायला वेळ लागेल. त्यानंतरच्या तातडीच्या मदती, तातडीची आज मदत देणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि नव्यानं पुन्हा त्याला कर्ज दिलं पाहिजे, तरच तो शेतकरी उभा राहील. अशा पद्धतीची मागणी आपण बघितलं असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये काल मुख्यमंत्री महोदयांचा पहिला दौरा आपल्या इथं झाला. मुख्यमंत्र्यांच्या देखील त्या ठिकाणी कानावर गाठलं. त्यांनी देखील आपल्याला काल बोलताना दारफळमधनं सांगितलंय की काही निकष आम्ही बाजूला ठेवू, काही नियम अटी शिथिल करू, पण आपल्याला कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवरती मदत करू, अशा पद्धतीचं काल आपल्याला आश्वासन दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळं आपल्याला त्यामध्ये दिलासा देतील असं अपेक्षा आहे. आणि याच्या पुढं जर नाही दिला तर 8 डिसेंबरला अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये पायऱ्यावर बसून आणि सभागृहामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपला प्रश्न सोडवेपर्यंत त्या ठिकाणी भांडायची तयारी आहे. आणि मागे देखील विविध विषयावर आपण भांडलोय. पुढे देखील सरकारकडनं मिळवेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू, भांडू आणि सरकारकडनं मदत मिळवण्यासाठी शेवटच्या माणसाला प्रयत्न करण्याचं काम करत राहू. बरोबर, तुम्ही आताच मुद्दा मांडला की सरकार सर्वोत्तरी मदत करणार असल्याचं तुम्ही सांगितलं. आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करू. पण आता जो मुद्दा आहे, ह्या गावातील जे लोक होते साधारणतः 400 ते 450 कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत. आबा, तर ही जी कुटुंब होती अंगाच्या कपड्यानिशी बाहेर निघलेली होती. ह्यांना आता खायला अन्नाचा प्रश्न आहे, लिहायला कपड्याचा प्रश्न आहे, कौटुंबिक साहित्य आहे. ह्याच्या उपाययोजना तातडीनं होणं गरजेचं आहे. आपल्याला देखील माहिती असेल की आपल्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये ज्या दिवशी पूर परिस्थिती आली त्या दिवशी मी मंदिर समितीशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांशी, प्राण मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी बोलून आम्ही पहिल्या दिवशी पासून लोकांना अन्नधान्यासाठी, परंतु आज खायचा आयटम काहीतरी दिला पाहिजे, ज्याचं पोट आज भरणं गरजेचं आहे, ज्याला भूक लागली आहे. तर 1700 पॅकेट पहिल्या दिवशी आणि रोज आता 1000 ते 1500 पॅकेट आपण देतोय. आपल्याला ज्याला आवश्यकता आहे त्यांनी आम्हाला संपर्क करा. ज्या वस्तीवर वाडीवर पाहिजे त्याला आपण मंदिर समितीकडनं येणारे पॅकेट पोचवूया. जेवणाची तातडीची सोय करूया. आज आपण बघितलं असेल, काल मी आव्हान केलं की लोकांनी मदत केली पाहिजे. तर आज जवळजवळ 2-1000 किट त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत. तर आज तहसीलदार साहेबांना सांगितलंय की आपण प्रत्येक गावामध्ये थोडी थोडी किट पाठवणार आहे. आणि मग आज ज्याला अत्यंत गरज आहे, ज्याची परिस्थितीच बिकट आहे, त्याला हे पहिले किट देऊ, पुढचे किट येतील ते देऊ. आज सरकारची मदत मिळेल ती वेगळी आणि महाराष्ट्रातनं मिळणारी मदत देखील आपण करूया. आम्ही आमच्या परीनं आज बघितलं असेल तर कालपर्यंत 10,000 पाण्याच्या बाटल्या आपण वाटल्यात. असेच त्या ठिकाणी दाते देत आहेत आणि त्या दात्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि हेच काम आपलं अविरतपणे आपण चालू ठेवू. मुद्दा काय झालाय, 4 ते 5 फूट पुण्यावर पाणी असल्यामुळं आता पाणी कमी झालंय. आपल्याला आता जी मदत उद्यापासून येणार ती इकडच्या अलीकडची जी गाव आहेत, ज्या गावांना मदत पहिल्यांदा मिळाली नाही त्या गावांना मदत पोहोचवण्याचं काम आम्ही तातडीनं करूया. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणला की अतिवृष्टीमुळं ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु शेतकऱ्यांचा, नागरिकांचा एक आरोप होतोय की ही अतिवृष्टी तर आहेच,
परंतु अतिवृष्टीबरोबर सीना कोळेगावचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनावर नागरिकांनी गंभीर आरोप केलेले आहेत. म्हणजे जोपर्यंत जेव्हा पाणी सोडायचं होतं, ज्यावेळेस धरण 105% झालं त्यावेळेस त्या प्रशासनानं पाणी सोडण्याची कोणती दक्षता घेतली नाही आणि ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस बेमाप पद्धतीनं पाणी सोडलं आणि खालच्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर पुढच्या काळामध्ये सीना कोळेगाव प्रशासनाशी, खासापुरी असेल, चांदणी असेल, या प्रशासनाशी तुम्ही काय बोलणं करणार आहात का? ती स्थिती कशी नियंत्रणात आणता येईल या संदर्भात काय तुम्ही प्रयत्न करणार आहात का? माझी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सर्वांनाच विनंती आहे आणि विशेषतः पत्रकार महोदयांना पण विनंती आहे की वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. बरोबर. वस्तुस्थिती अशी आहे की आपलं उजनी धरण 123 TMCचं आहे. बरोबर. आणि सीना कोळेगाव धरण हे 5.36 TMCचं आहे. त्यामुळं ते धरण छोटं आहे. बरोबर. त्या धरणामध्ये येणारा इनफ्लो 90,000 क्युसेक्स होता. बरोबर. आणि त्यामुळं त्यांना 70-75 हजार क्युसेक्स खाली सोडावं लागत होतं. ही ताळतम आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आपल्याला जी 105% माहिती दिली गेली तर ती त्या ठिकाणी आपण वस्तुस्थिती बघा. मागच्या आठवड्यात पूर आला होता. बरोबर. मागच्या आठवड्यात ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस ते धरण आपल्याला 80% करून ठेवलं होतं. बरं. त्यामुळं ते भरून हे 20,000 क्युसेकचं खाली 70,000 बरोबर. आपण त्याचा बॅलन्स केलेला होता. बरोबर. तिथं SC थोरात म्हणून आहेत विजय, मी त्यांच्या दर तासाला संपर्कात होतो. विषय दुसरा, खासापुरी धरण आणि चांदणी धरण या धरणाच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, त्या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. बरोबर. म्हणजे पाणी वाढलं की ऑटोमॅटिकली उघडतात. त्याला तुम्ही मी कोण बटन नाही, थांबवू शकत नाही. आणि कालचा पूर हा 77,000 क्युसेक्स हे पाणी खासापुरीतनं आलं होतं आणि 42 ते 40,000 क्युसेक्स हे चांदणीतनं आलतं. त्यामुळे 1.25 लाख क्युसेक्स पाणी हे ह्या दोन धरणातनं आलतं. आणि सीना कोळेगावमध्ये पहिल्यांदा 50,000 होतं, ते 75,000 पर्यंत वाढलं होतं. आणि सीना कोळेगावमध्ये पहिल्या दिवशी 40, 50, 75 असं वाढवत गेलो, का तर तिथं दरवाजे आहेत, कंट्रोल करता येत होतं. ह्या धरणाला स्वयंचलित असल्यामुळे कंट्रोल करणं शक्य नव्हतं. परंतु पाऊसच एवढ्या मोठ्या प्रमाणात पडला की त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की तिथं तर जाऊ द्या, परंतु आपल्या मतदारसंघात देखील एक मंडलामध्ये 175 मिलीमीटर पाऊस पडलाय. 65 मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टी आहे आणि 175 म्हणजे चौपट पाऊस पडला. ते देखील पाणी नदीला येत होतं. आपल्यापेक्षा खालची अवस्था आपण बघितलं असेल, भोगावती नदीतनं 40,000चा विसर्ग होता. त्यामुळं खालच्या गावांना तर ह्याच्यापेक्षा जास्त फटका पडलाय. त्यामुळं आज जी परिस्थिती उद्भवली, कारण याच्या आधी कधीही सीना नदीला एवढा पूर नव्हता, त्यामुळं पूर नियंत्रण रेषा नाही. आणि लोकांना आम्ही आव्हान करत होतो की लोकांनी घर सोडून बाहेर यावं, पाणी आहे. परंतु कित्येक लोक म्हणली की एवढं पाणी येत नाही आणि घर सोडलं नाही. आज भीमा नदीला आपण बघितलं असेल तर भीमा नदीला आज सगळ्याला पूर नियंत्रण रेषा माहिती आहे. आज आपल्याला देखील कळालंय 1 लाख पाणी आलं तर इथं पाणी येणार आहे, 1.5 लाख आलं तर ह्या दुकानापर्यंत येणार आहे. त्यामुळं याच्यापूर्वी कधी एवढा मोठा पूर नसल्यामुळं याचा अंदाज कुणालाच नव्हता. आणि पाणी त्या ठिकाणी खूप जोरात आल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या सगळ्याचं खूप मोठं नुकसान झालं. विदारक परिस्थिती आहे. परंतु इथनं पुढच्या काळात आपण याच्यावर काळजी घेऊ आणि अशी परिस्थिती आपल्याला कंट्रोल करता येईल. अगदी शेवटचा प्रश्न, की नागरिकांची, शेतकऱ्यांची मागणी एक आहे की म्हणजे उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे साधारणतः मे महिन्याच्या परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्यासाठी, माणसांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नव्हतं. तर अशी विदारक परिस्थिती होती. तर त्यावेळेस सीना कोळेगाव धरणामध्ये आबा पाणी होतं. तर शेतकऱ्यांची मागणी होती की त्यावेळेस सीना कोळेगाव धरण प्रशासनानं साधारणतः काय असेल तोपर्यंत म्हणजे जनावरांसाठी पिण्यासाठी असं एक आवर्तन सोडावं शेतकऱ्यांची मागणी होती. पण त्यांनी ती मागणी पूर्ण केलेली नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे हे जे पाणी सोडलं जातं आहे प्रशासनाकडून खोटी माहिती दिली जाते. म्हणजे ते म्हणतायत 50,000 क्युसेक्सनं सोडलं, ते म्हणतायत 60,000 क्युसेक्सनं सोडलं, परंतु हे पाणी त्याच्यापेक्षा जास्त क्युसेक्सनं सोडलं जातं आहे असा एक नागरिकांचा आरोप आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं आपण उन्हाळ्याचं आवर्तन सांगितलं, ह्या वर्षी आपली नदी कोरडी पडायला आणि 13 मेला पाऊस पडला. त्यामुळं त्या ठिकाणी जुळून आलं. परंतु पुढच्या काळामध्ये याच्यावर आपण योग्य नियोजन करू. राहिला प्रश्न जे आकडेवारीच्या बाबतीत, हे धरणातनं सोडलेलं पाणी हे सरकार किंवा शासन सांगू शकतं. परंतु जे डायरेक्ट आपल्याला मिसळत होतं त्याची आकडेवारी कुणालाही सांगता येत नाही. आणि साऱ्या परिसरात पाऊस पडत होता. त्याच्यामुळं तो आकडा कुणालाच सरकारला किंवा
आम्हाला तुम्हाला प्रशासनाला किंवा कुणाला सांगता आला नाही. ह्यामुळे या गोष्टी घडल्यात. बरोबर. परंतु आता पाऊसच एवढा अतिरिक्त होता, बरोबर. त्यामुळं ही आकडेवारी आपल्याला मिसमॅच सांगता झाली असेल, सांगताना चुका झाल्या असतील किंवा त्यांना देखील अंदाज आला नाही. बरोबर. परंतु येणारं पाणी आणि लोकांना हे होणारं ह्याचा आपल्याला आता अभ्यास झालाय, पुराचा अनुभव आलाय, याचा फटका मोठ्या प्रमाणात पडलाय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण या सगळ्या विषयाचा अभ्यास करून काळजी घेऊ की जेणेकरून अशी मोठी उद्भवणारी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून पत्रकार महोदय ही विनंती करतो की ज्यावेळेस पहिल्यांदा पाणी सुटलंय म्हणल्यानंतर सकाळी 9:15 वाजता मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि मी फेसबुक लाईव्ह करून सांगितलं होतं, मेसेज केले होते, पोलिसांनी त्या ठिकाणी पोकारलं होतं, दौंड्या दिल्या होत्या की आज एवढं पाणी येणार आहे, आपण बाहेर निघा. परंतु कित्येक वयस्कर लोक म्हणली आमची डुई गेली पण कधी आलं नाही, तुम्ही काय आम्हाला सांगू नका. ती ऐकलं नाही, म्हणून ही परिस्थिती देखील उद्भवली आहे. पुढच्या काळात प्रशासन ज्या सूचना देईल त्या जर पाळल्या तर आपलं नुकसान देखील कमी होतं. त्यामुळे इथून पुढच्या काळात शासनाच्या सूचना, प्रशासनाच्या सूचना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जर पाळल्या तर नुकसान आपलं काही अंशी टळू शकतं. परंतु प्रलयच एवढा मोठा होता, त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी या संकटावर एकत्रित्या मात करून पुढचा काळ आपला उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं आता यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम करूया. ओके, थँक्यू बाबा. तर हे होते माढा तालुक्याचे आमदार. तर ह्यांनी सांगितलेलं आहे की जे नागरिकांचं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्यांना योग्य प्रकारची आम्ही मदत करू. त्याचबरोबर शासनाला सुद्धा आम्ही विनंती करू की त्यांना चांगल्या प्रकारचं भरघोष प्रकारच्या अशा प्रकारचा निधी द्यावा, अशी विनंती अभिजित पाटलांनी आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर हा जर मुद्दा नाही शासनानं ऐकलं तर विधानसभेचं जे अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू, अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आहे. माढ्याचे तहसीलदार साहेब देखील माझ्यासोबत आहेत. साहेब, नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही माढा तालुक्याचा दौरा केलेला आहे, काय परिस्थिती आहे? प्रत्यक्ष परिस्थिती बघता आता आमदार साहेबांनी बोलल्याप्रमाणे खरोखरच आहे. ज्या गावात पाणी आलंय त्या गावात विदारक परिस्थिती आहे. तशी शासनाला आम्ही लवकर पंचनामे करून शासनाला कळवतो. जे काही शासनाकडे येईल तात्काळ आपल्याला मदत उपलब्ध करून देण्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.